गेले काही दिवस आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो मॉन्सून अखेर भारताच्या किनारपट्टीवरती दाखल झालेला आहे। केरळात दाखल झालेला आहे। पुणे वेधशाळेने याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली आहे। कालपासून मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झालं होतं। सध्या केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या सीमेपर्यंत हा मॉन्सून येऊन पोहोचलेला आहे। आत्ताची मॉन्सूनची वाटचाल पाहता पुढच्या 3 दिवसांमध्ये मॉन्सून केरळ नंतर आता गोव्यापर्यंत पोहोचेल असं वेधशाळेचं म्हणणं आहे आणि यानंतर एका आठवड्याच्या कालावधीत मॉन्सून राज्यात देखील डेरेदाखल होईल असं पुणे वेधशाळेने सांगितलेलं आहे। त्यामुळे गेले काही दिवस दुष्काळामुळे पिचलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देणारी मॉन्सूनची वाटचाल आता सुरू झाली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी देशासाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मॉन्सूनची वाटचाल सुरू झालेली आहे। भारताच्या किनारपट्टीवर येऊन मॉन्सून धडकलेला आहे आणि पुढच्या 4 ते 5 दिवसात तो महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचेल असा अंदाज आहे। सुनीता देवी पुणे वेधशाळेच्या प्रमुख आता आपल्याबरोबर आहे। सुनीता जी, मॉन्सून केरल की किनारपट्टी तक आ गया है ऐसे बोल रहे हैं, आप क्या कहेंगी? मानसून केरल के किनारपट्टी तक आज पहुंच चुका है। आज हमने ऑनसेट साउथ वेस्ट मानसून सेट इन ओवर केरला वो स्टेटमेंट रिलीज किया है और अभी मानसून केरल का ज़्यादातर मोस्ट पार्ट कवर हो चुका है और फर्दर प्रोग्रेस का भी एक्सपेक्टेशन है आने वाला 48 आवर्स में। सुनीता जी, महाराष्ट्र तक कब आएगा? महाराष्ट्र अभी उसके बाद प्रोग्रेस थोड़ा रैपिड सदर्न पार्ट्स ऑफ महाराष्ट्र तक उसका प्रोग्रेस रैपिड वो गति में होने का चांस है, इसलिए वो 4 to 4 to 5 डेज के अंदर सदर्न पार्ट्स ऑफ महाराष्ट्र कवर होने का शक्यता है अभी के फोरकास्ट के अनुसार। सुनीता जी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाला ही माहिती दिलीत त्याबद्दल। त्यामुळे पुणे वेधशाळेच्या ज्या सुनीता देवी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे अधिकृतरित्या आता मॉन्सून भारताच्या किनारपट्टीवर दाखल झालेला आहे आणि आपली मॉन्सून एक्सप्रेस देखील केरळमध्ये आहे।